हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत चॉकलेट केक. खूप सोप्या पद्धतीने चॉकलेट केक कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. अशा छान छान रेसिपींसाठी माधुरीज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. छान असा जाळीदार आणि खूप कमी साहित्यामध्ये घरच्या घरी चॉकलेट केक कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. परफेक्ट. खूप सुंदर आणि खूप जाळीदार. सर्वात आधी दूध घ्यायचं आहे. अर्धा कपला थोडंसं वरती म्हणजेच पाऊण कप. त्यानंतर अर्धा कपला थोडंसं कमी छोट्या कपामध्ये तेल घ्यायचं आहे. तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकता. त्यानंतर पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही जर तुपाचा वापर केला तर तुपाचा वापर हा कमी प्रमाणात करावा लागेल. पिठी साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर व्हॅनिला एसेन्सचे 4 ते 5 ड्रॉप्स टाकायचे आहे. त्यानंतर परत आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर बेकिंग पावडर 1 चमचा आणि खायचा सोडा अर्धा चमचा तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ओल्या मिश्रणामध्ये टाकलं तर लवकर ॲक्टिवेट होतं. बेकिंग पावडर आणि सोडा लवकर ॲक्टिवेट होतो म्हणून ओल्या मिश्रणामध्ये टाकायचा. त्यानंतर मैदा 1.5 कप मैदा या ठिकाणी मी घेतलेला आहे. त्यानंतर छोटा चमचाच म्हणजे 4 चमचे कोको पावडर घेतलेली आहे. व्यवस्थित चाळणीने गाळून घेऊयात. आता व्यवस्थित एका साईडनेच मिक्स करून घ्यायचे. ज्या साईडने आपण मिक्स करायला सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीने त्याच राऊंडमध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी माधुरीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट. ज्या साईडने आपण मिक्स करतो त्याच बाजूने मिक्स करायचं. एकदम छान. आता इथे मी टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे. बटर पेपर त्यामध्ये मिश्रण टाकून आतमध्ये थोडेसे चोको चिप्स ॲड करत आहे. चोको चिप्स एकदम ऑप्शनल आहेत. तुम्ही याऐवजी ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता यांचे काप करूनही यूज करू शकता. त्यानंतर परत बाकीचं राहिलेलं मिश्रण वरतून टाकून घ्यायचं आहे आणि वरतूनही आपण थोडेसे चोको चिप्स टाकून घेऊया. वाव,
त्यानंतर मिश्रण परफेक्ट. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित टॅप करून घेऊया, म्हणजे त्यामध्ये असणारे एअर बबल्स निघून जातात. या ठिकाणी कुकर मी गॅसवरती 5 मिनटं फुल फ्लेमवरती फ्रीहीट करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण साहित्य ठेवून कुकरची रिंग काढून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सुरीच्या साहाय्याने चेक करून घ्यायचं आहे. एकदम क्लीन येते बाहेर, म्हणजे आपला केक शिजला आहे. परफेक्ट. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत, जाळीदार आणि खूप स्पंची असा चॉकलेट केक तयार आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मस्त करा, स्वस्त राहा. बाय बाय.